नामचिंतनाचं महत्व मी सांगतो तरी समाज का करत नाही? नामचिंतन का करत नाही? आकाराने सांगाय तुका नाम घेता लावू नका, ओढून सांगतो तुका तरी समाज नामचिंतन का केलं पाहिजे? नामचिंतन बर का. सर्वांना आवडणारी देवता कोणती? भगवान शंकर. भगवान शंकर आज सुद्धा कैलासात एकांतात राहतात आणि त्यांची आवडती देवता कोण आहे माहितीये का? प्रभू रामचंद्र. बर का भगवान शंकर आज सुद्धा भगवान शंकर प्रभू रामचंद्राच्या नामाचा जप करतात. भजन करे महादेव राम पुजे सदाशिव. प्रसंग सांगतो तुम्हाला, नामचिंतनाची ताकद सांगतो. समुद्र मंथनाचा प्रसंग होता. तर 14 रत्न बाहेर पडले, त्यापैकी पहिलं रत्न बाहेर पडलं ते हलाहा नावाचं विष. आता ते विष आहे, त्याचा स्वीकार कुठल्या देवतेने केला नाही, त्याचा स्वीकार केला आशुतोष भगवान शंकराने. आता विष आहे, त्याचा प्रभाव ते दाखवणार. देवता असेल ते विष आहे, मार त्याचा प्रभाव दाखवणार. भगवान शंकराच्या अंगामध्ये दाव व्हायला लागला. तो अंगातला दाव शांत कसा होईल? म्हणून भगवान शंकराने गंगा मस्तकावरती धारण केले, अंगातला दाव शांत झाला नाही. दुसरा पर्याय निवडला चंद्राचा. चंद्र हा शीतलता देतो, तोही मस्तकावरती धारण केला, तरी अंगातला दाव शांत झाला नाही. शेवटचा पर्याय निवडला राम नामाचा. राम हे 2 अक्षर भगवान शंकराने कंठामध्ये धारण केली. राम नामाची ताकद बघा, क्षणामध्ये अंगातला दाव शांत झाला. मी सांगितलं नामचिंतन कसंही करा, घेतल्याशिवाय राहू नका. बरं, कसंही करा नामचिंतन. आता तुम्हाला विसर पडला ना, पडू द्या, स्मरणात आणून तिथून नामचिंतन करायला सुरुवात करा, कारण ते कधी फळ देईल तुम्हाला सांगता येत नाही. नामचिंतन बाकीची साधना त्या नादी लागलात ना तुम्ही, योग यात त्यांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो तुम्हाला फळ देण्यासाठी. पण नामचिंतन असं साधन आहे, त्याला कोणाचाही आधार घ्यावा लागत नाही, ते स्वयंपूर्ण आहे. नामचिंतन का समाज करत नसेल? तुकोबारांना प्रश्न पडला. एवढून सांगता तरी समाज न कोण दमायचे यांच्याकडे तुकोबार म्हणतात. कोण कामाला येतोय संसारातला? कोण कामाला येतो खरं सांग? कोरोनाच्या कालावधीमध्ये कळाले आपले कोण आणि परके कोण? कोण? ज्याला कोरोना झाला त्याला विचारा मला. मी तुम्हाला संसार सोडायला लावत नाही बरं का. तुम्ही चांगला संसार करायचा, घर चांगली बांधा, गाड्या घ्या, भरपूर बँक बॅलन्स ठेवा, 1-1 किलो सोनं असू द्या. जरा महाग झालाय मध्ये सगळ्यांना काही सांगितलं. कमवणं काय महत्वाचं अजिबात नाहीये, कमवलं पाहिजे खूप महाग. का सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणसाच्या संपूर्ण गरजा फक्त आणि फक्त पैसा पूर्ण करतो. कमवणं काय महत्वाचं अजिबात नाही. पण पुढचं वाक्य ऐका तुकोबारांचं प्रमाण, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. हे प्रमाण महत्वाचं आहे बरं का. कमवताना महाराज उदास विचारे रीच करे. नंतर काय समाज विचार करत नाही तुकोबारांना प्रश्न पडला. कोण कामाला येते महाराज? तर साथी है मित्र गंगा के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी तो केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिना अकेला रहेगा, इससे तो आगे राम नाम चित धरतो जो तो राम नाम चित धरतो, पिछलो जन्म अभिलो तेरो बहु जन्म सुधरतो, राम नाम चित धरतो जो तो राम नाम चित धरतो, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम